नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली घटना घडलेली आहे मध्य प्रदेशच्या इंदोर जिल्ह्यामध्ये. मात्र या घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील टिमरनी या गावातून. याच गावात राहणारी पलक ही दिसायला अतिशय सुंदर मुलगी होती आणि इतर मुलींप्रमाणे आपलं शाळा शिक्षण करत होती. अभ्यासात देखील अतिशय हुशार मुलगी होती. नियमितपणे आपल्या कॉलेजमध्ये जात होती. तिचं एकच स्वप्न होतं की जसे पुरुष जॉब करतात तसं मला देखील एक जॉब करायचा आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आणि त्यासाठी ही पलक खूप प्रयत्न करत होती. अखेर तिचं सर्व शिक्षण पूर्ण झालं, तिला चांगली डिग्री मिळाली आणि त्यानंतर ही पलक जॉबसाठी प्रयत्न करू लागली. तिने बरेच सारे एक्झाम दिले आणि अखेर 2020 मध्ये तिच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि इंदोरच्या खजवाना शहरामध्ये तिला एका बँकेमध्ये नोकरी मिळाली. पलक खूप खुश झाली. पलकचे आई वडील सर्व पलकवरती गर्व महसूस करू लागले की आमच्या मुलीने काहीतरी करून दाखवलं, स्वतःच्या पायावरती उभं राहून दाखवलं. तिला आता बँकेमध्ये नोकरी लागली आहे आणि अशा प्रकारे आता हिला ज्या ठिकाणी नोकरी लागली होती त्या ठिकाणी जाऊन राहावं लागणार होतं. तेथे राहण्याची व्यवस्था करावी लागणार होती आणि आपलं घर देखील सोडावं लागणार होतं. पलक ही अतिशय निडर मुलगी होती, त्यामुळे ती कसलाही विचार करत नाही. आपल्या आईवडिलांना बोलते की ठीक आहे, आता मला जॉईनिंग लेटर आलं आहे आणि त्या बँकेमध्ये मला काम करण्यासाठी जायचे आहे, तर त्या ठिकाणी मी एखादा रूम वगैरे बघते आणि तेथेच राहत जाईन. तर तिचे वडील असतात राधेश्याम, हे बोलतात की मुली, तू एकटी शहरामध्ये जाणार, तेथे रूम वगैरे बघायला तुला अडचण येईल, तर मी देखील तुझ्या सोबत येतो. आपण दोघे मिळून तेथे रूम वगैरे बघू, तुझं सर्व व्यवस्थित सोयीला मी लावून देतो आणि त्यानंतर मी घरी येतो. पलक बोलते की ठीक आहे पप्पा, जर तसं असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला. आणि त्यानंतर राधेश्याम आपल्या मुलीला पलकला घेऊन 2020 मध्ये इकडे इंदोरच्या खजवाना भागामध्ये ज्या ठिकाणी तिची बँक होती त्या बँकमध्ये तिला नोकरी लागली होती त्या ठिकाणी येतात आणि दोघे बाप लेकी त्या ठिकाणी भाड्याचा रूम शोधू लागतात. तर अखेर त्यांना एक भाड्याचा रूम देखील मिळतो. आता तो जो घर मालक असतो त्या घर मालकाला हे राधेश्याम भेटतात आणि बोलतात की ही माझी एकुलती एक मुलगी आहे, खूप हुशार आहे, बँक कर्मचारी झाली आहे, बँकेत जॉब लागला आहे, ती येथून रोज बँकेमध्ये जात जाईन आणि संध्याकाळच्या वेळी या रूममध्ये येत जाईन, येथे राहत जाईन, स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवेन, बस तुम्ही तिची काळजी घ्या, तिला कसली अडचण आली नाही पाहिजे. जे घर मालक असतात हे देखील अतिशय चांगले व्यक्ती असतात. तर राधेश्याम यांना बोलतात की तुम्ही काळजी करू नका, जशी ही तुमची मुलगी आहे तशी ही माझी देखील मुलगी आहे, तिला कसली अडचण आली तर मी पूर्ण करत जाईन आणि तुम्हाला जर इतकी काळजी वाटत असेल तर तुम्ही माझा देखील मोबाईल नंबर घेऊन टाका. राधेश्याम त्या घर मालकाचा देखील कॉन्टॅक्ट नंबर घेऊन टाकतात आणि त्यानंतर आपल्या मुलीला टाटा बाय बाय करून पुन्हा आपल्या गावी निघून जातात. आता जी पलक होती तिचं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी राहणं खाणं सुरू झालं होतं आणि नियमितपणे आपल्या बँकमध्ये जॉब करण्यासाठी देखील ती जाऊ लागली होती. तर असेच काही दिवस जातात. उन्हाळ्याचा मोसम असतो. पलकने आपल्या रूममध्ये एक कूलर घेतलेलं असतं कारण गरमी खूप जास्त होत होती. तर ते कूलर अचानक एक दिवस खराब होऊन जातं. आता कूलर खराब झालं आणि गरमी खूप लागत आहे, झोप कशी येणार म्हणून त्या रात्री पलकला झोप तर येत नाही. मात्र जसा दुसरा दिवस होतो, रविवारचा दिवस असतो, रविवारी ही पलक एका मेकॅनिकचा नंबर मिळवते आपल्या घर मालकाकडून आणि नंतर त्या मेकॅनिकला कॉल करते. त्या मेकॅनिकचं नाव असतं मयंक. मयंक हा कूलर रिपेअर करणारा एक मेकॅनिक असतो. तर ही पलक त्याच्यासोबत कॉलवरती बोलते आणि त्याला तिच्या घराचा ॲड्रेस वगैरे सांगते आणि त्याला सांगते की माझं कूलर ठीक करायचं आहे. मयंक बोलतो की ठीक आहे, मी लगेच त्या ठिकाणी येतो. आणि अशा प्रकारे हा मयंक जसा या पलकचा दरवाजा वाजवतो, पलक दरवाजा उघडते आणि जशी पलक दरवाजा उघडते आणि त्यानंतर हा मयंक जेव्हा पलककडे बघतो, पलककडे बस बघतच राहतो कारण पलक ही दिसायला अतिशय सुंदर आणि जवान मुलगी होती. मयंक देखील अविवाहित मुलगा होता, दिसायला चांगला हट्टाकट्टा हँडसम मुलगा होता. आता मयंक या मुलीची सुंदरता बघून हिच्यासोबत बोलू लागतो. हिला विचारतो की कूलरला काय प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही काय करता वगैरे वगैरे. तर ही पलक देखील त्याच्यासोबत बोलता बोलता सर्व गोष्टी सांगू लागते की मी बँकमध्ये इकडे इकडे जॉब करते आणि येथे हा माझा भाड्याचा रूम आहे, मी या ठिकाणी राहते. अशा प्रकारे जो मयंक असतो ते कूलर वगैरे पूर्णपणे ठीक करतो आणि त्यानंतर ही पलक जेव्हा मयंकला पैसे देऊ लागते तर मयंक बोलतो की या कूलरचे जास्त काही पैसे झाले नव्हते, छोटासा फॉल्ट होता, मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. आता पलकला ती गोष्ट विचित्र जाणवते. पलक बोलते की आपली ओळख ना पाळक आणि तुम्ही असे बिना पैशांचं माझं काम कसं करू शकता. मयंक बोलतो तर आता आपली ओळख झाली
झालीच आहे, तुम्ही मला तुमचाच कोणीतरी जवळचा व्यक्ती समजा आणि अशा प्रकारे मी तुमच्याकडून पैसे घेत नाही, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कॉल करत जा, तुम्हाला कसली गरज पडली तर मी तुमच्या सर्व गरजा देखील पूर्ण करेन. आता एवढं सर्व ऐकून पलकला देखील खूप आनंद होतो. पलक विचार करते की या अजनबी शहरामध्ये असे देखील लोक आहेत की जे त्यांचं काम सोडून आपली मदत करण्यासाठी तयार आहे. तर पलक बोलते, ठीक आहे, मला जेव्हा कधी अडचण येईल, कसलीही गरज पडेल तर मी तुम्हाला कॉल करेन. आणि त्यानंतर हा मयंक खुश होऊन तेथून निघून जात. मात्र मयंक जसा जातो, पलक विचार करू लागते की किती चांगला मुलगा होता, किती हँडसम होता आणि त्याने एवढं मोठं आपल्या कूलरचं काम केलं, पैसे देखील घेतले नाही. आणि तेथून पुढे ही पलक या मयंकचा विचार करू लागते आणि जो मयंक होता याला देखील ही पलक आवडली होती. आणि तर घरी गेल्यानंतर आता हा मयंक या पलकच्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपवरती मेसेजेस करू लागतो, तिला विचारू लागतो जेवण केलं का वगैरे वगैरे. अशा दोघांमध्ये गोष्टी होऊ लागतात, चर्चा होऊ लागते आणि अशी चर्चा होता होता हा मयंक पलकला बोलतो की मी तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हाच मी तुझ्यावरती प्रेम करून बसलो, कारण मला तू खूप आवडते. आता जी पलक होती ही विचार करते का अजनबी शहरामध्ये कोणीतरी आपल्याला आधार देणारा व्यक्ती पाहिजे आणि जो मयंक आहे दिसायला सुंदर आहे, आकर्षक आहे आणि आपली सर्व मदत देखील करतो, त्याने फ्रीमध्ये आपले कामं केले आहे, तर इथून पुढे देखील आपले असेच फ्रीमध्ये काम करत जाईल. तर पलक देखील या मयंकला होकार दर्शवते आणि पलक बोलते की माझं देखील तुझ्यावरती प्रेम आहे. आणि तेथून पुढे मित्रांनो, पलक आणि मयंक या दोघांमध्ये हे प्रेम संबंध सुरू होतात. आता येथून पुढे जेव्हा कधी या पलकला रविवारी सुट्टी असायची, पलक मयंकला आपल्या घरी बोलावून घेत असायची. मयंक बाईकवरती घरी येत असायचा, पलकला आपल्या बाईकवरती बसवून घेत असायचा आणि तिला घेऊन फिरण्यासाठी जात असायचा. भरपूर एन्जॉय करत असायचे आणि अखेर दोघांमध्ये संबंध देखील होऊ लागले होते. अशा प्रकारे यांचं सर्व काही इकडे सुरू झालं होतं. पलकच्या आई वडिलांना मात्र अगोदर तिने काही सांगितलेलं नव्हतं. मात्र जसे जसे यांच्या संबंधाला दिवस होत गेले तसं तसं यांचं नातं अतिशय घट्ट होत गेलं. मयंकने विचार करून टाकला की मी जर लग्न करेल तर या पलक सोबतच करेल. बघता बघता 2026 सुरू झाले. 2026 मध्ये आता हा मयंक बोलतो की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, कारण लगभग 6 वर्षांपासून आपले प्रेम संबंध आहे. पलक बोलते, ठीक आहे, याबद्दल मला माझ्या घरच्यांना विचारून बघावं लागेल. तर पलक आपल्या घरच्यांना कॉल करते आणि घरच्यांना बोलते की असा असा या ठिकाणी मुलगा आहे, त्याची ओळख झाली होती आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. आता पलकच्या घरचे विचारतात की तो मुलगा नक्की काय करतो. पलक बोलते की तो एक मेकॅनिक आहे. घरचे जेव्हा ऐकतात की पलकची चॉईस एक मेकॅनिक आहे तेव्हा घरचे पलकवरती ओरडू लागतात. पलकला बोलतात की तू एक बँक कर्मचारी आहे आणि एका मेकॅनिकवरती प्रेम कसं करू शकते, तुझ्या आयुष्याचा जोडीदार असा मेकॅनिक कसा राहू शकतो. तू जर बँक कर्मचारी आहे तर तुझा जो होणारा पती असेल हा कोणीतरी IAS ऑफिसर वगैरे या लेवलचा व्यक्ती असेल. पलकचे कुटुंबीय स्पष्टपणे मयंक सोबत लग्न करण्यासाठी तिला नकार दाखवतात आणि पलकला देखील खूप सारं समजावून सांगण्यात येतं. पलकला देखील घरच्यांचं मत पटतं. पलक विचार करते की तसं बघायला गेलं तर घरचे बरोबर बोलत आहे. आयुष्य ज्या व्यक्तीसोबत काढायचं आहे तो कोणीतरी मोठा पाहिजे, ना की मेकॅनिक पाहिजे. आणि त्यानंतर ही पलक मयंकला कॉल करून सांगते की आपलं लग्न होऊ शकणार नाही, आपण लग्न करू शकत नाही, कारण माझ्या घरचे माझ्यासाठी आता दुसरा जोडीदार शोधत आहे. आता ही गोष्ट जेव्हा या मयंकला समजते, मयंकचा पारा चढतो, त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. मयंक विचार करू लागतो की पलक 6 वर्षांपासून माझ्या संबंधात आहे आणि अशा पद्धतीने मला एका सेकंदात नकार कशी देऊ शकतो. आणि त्यानंतर मयंक हा पलकला भेटण्यासाठी येतो आणि तिची रिक्वेस्ट करू लागतो. तिला खूप समजावून सांगतो की माझं 6 वर्षापासून तुझ्यावरती प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही वगैरे वगैरे. तू घरच्यांचं ऐकून अशा प्रकारे दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं करू शकते. मात्र पलक या मयंकला एकच बोलत होती की मी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि घरचे ठरवतील त्याच ठिकाणी लग्न करेल. खूप सर्व समजावून देखील पलक ऐकत नाही, म्हणून मयंक तिच्यासोबत वाद घालतो. पलक देखील त्याला उलटून उत्तर देते. दोघांमध्ये भयंकर वाद होतो आणि पलक बोलते की इथून पुढे आपले संबंध राहणार नाही, इथून पुढे आपल्यामध्ये ब्रेकअप झाला. आणि एवढं सर्व झाल्यानंतर जो मयंक असतो याला स्वतःचा अपमान जाणवतो आणि उदास होऊन तो पलकच्या घरातून बाहेर पडतो आणि सरळ आपल्या घरी जातो. मात्र तो शनिवारचा जो दिवस असतो, शनिवारचा संपूर्ण दिवस हा मयंक आपल्या डोक्यामध्ये राग घालून बसलेला असतो. तो एकच विचार करत असतो की पलकने आपल्याला फसवलं आणि याचा बदला आपण घेतला पाहिजे.
आता हा मयंक पेटून उठतो, एका बॉटलमध्ये पेट्रोल घेतो आणि पेट्रोल घेतल्यानंतर तो पलकला कॉल करतो आणि पलकला बोलतो की सॉरी पलक, माझी चूक झाली, मी तुझ्यासोबत वाद घातला, मात्र शेवटचं मला तुला भेटायचं आहे. जर तू माझ्यावरती खरं प्रेम केलं असेल तर मला शेवटचं भेटण्यासाठी परवानगी देशील, मी लगेच तुझ्या घरी येत आहे. पलक बोलते की ठीक आहे, तू माझ्या घरी येऊ शकतो. आणि अशा प्रकारे हा मयंक संध्याकाळच्या वेळी या पलकच्या घराकडे निघतो, पलकच्या घरी जाऊन पोहोचतो. मात्र त्याने हातामध्ये पेट्रोलची बॉटल घेतलेली असते. तो जसा पलकच्या घरामध्ये जातो, दरवाजा आतमधून बंद करून घेतो आणि त्यानंतर पलकला पुन्हा समजावून सांगू लागतो की आपण दोघे लग्न करू. पलक आता त्याच्यावरती पुन्हा ओरडू लागते, त्याला बोलते की मी लग्न करू शकत नाही. आता पलकचा या मयंकला भयंकर त्या ठिकाणी राग येतो आणि कसलाही विचार न करता हा मयंक पलकचा करकचून त्या ठिकाणी गळा आवळतो आणि तिला जमिनीवरती पाडून देतो आणि जमिनीवरती पाडून देखील तिचा गळा आवळून ठेवतो. अखेर या पलकचा श्वास त्या ठिकाणी बंद होतो. जेव्हा मयंक पलकच्या घरामध्ये घुसला होता तेव्हा पलक तिचा स्वयंपाक बनवत होती, भाजी वगैरे चिरून ठेवलेली होती आणि गॅस वगैरे पेटवलेला होता. याचाच फायदा घेऊन मयंकने जी पेट्रोलची बॉटल आणली होती, हे सर्व पेट्रोल पलकच्या संपूर्ण बॉडीवरती ओततो आणि त्यानंतर काडी लावून देतो आणि त्या ठिकाणी जी भाजी वगैरे तिने चिरून ठेवलेली होती ती भाजी वगैरे अस्तव्यस्त करून देतो आणि गॅसचं जे बर्नर असतं हे बर्नर देखील इकडे तिकडे सरकावून देतो. आता पलकची बॉडी त्या ठिकाणी जळू लागते आणि ही बॉडी जळत असताना जो मयंक असतो घराच्या बाहेर पडतो, दरवाजा लोटून घेतो आणि आपल्या तोंडाला एक रुमाल लावतो आणि त्या ठिकाणावरून बाहेर निघून जातो. जेणेकरून पोलीस जेव्हा तपास करतील तेव्हा पोलिसांना असं जाणवलं पाहिजे की जी पलक आहे स्वयंपाक करताना अपघाती तिला आग लागली आणि तिचा मृत्यू झाला. आता पलकला त्या घरामध्ये आग लागते आणि नंतर ती आग देखील तिची बॉडी अर्धवट जळते, आग विझून जाते. जो गॅस असतो तो देखील अस्तव्यस्त, भाजी अस्तव्यस्त. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी जे पलकचे आईवडील असतात हे तिच्या मोबाईलवरती कॉल करत असतात, मात्र पलक कॉल रिसीव्हच करत नव्हती. वारंवार पलकचे वडील राधेश्याम आपल्या मुलीला कॉल करत होते, मुलगी रिप्लाय देत नाही म्हणून राधेश्यामने त्या घर मालकाचा देखील कॉन्टॅक्ट घेतलेला होता. तर दुसऱ्या दिवशी रविवारी या घर मालकाच्या मोबाईलवरती कॉल करण्यात येतो आणि घर मालकाला राधेश्याम बोलतात की माझी मुलगी कालपासून कॉल रिसीव्ह करत नाहीये, कृपया तुम्ही त्या रूममध्ये जाऊन बघा आणि माझी मुलगी कॉल का रिसीव्ह करत नाही मला सांगा. घर मालक बोलतो ठीक आहे, मी लगेच तेथे जाऊन बघतो. आणि अशा प्रकारे घर मालक जेव्हा ते घराचा दरवाजा उघडतो, आतमध्ये बघतो, जी पलक असते अर्धवट जळालेल्या अवस्थेत असते, इकडे भाजी वगैरे पडलेली असते, गॅसचा बर्नर बाजूला पडलेला असतो. घर मालक प्रचंड घाबरतो. तिच्या वडिलांना सांगण्यात येतं की तुमच्या मुलीसोबत असा असा अपघात झाला आहे. आता हे सर्व ऐकून जे पलकचे आईवडील असतात यांचा आक्रोश हा काहीतरी वेगळाच होता. घर मालक पोलिसांना देखील सूचना देतो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात आणि त्यानंतर पोलीस जेव्हा प्रथम दर्शनी बघतात ती बॉडी बघून पोलिसांना वाटते की हा एक अपघात आहे, खून वगैरे काही नाही. मात्र तरी देखील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवून देण्यात येतो. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा येतो, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आढळून येते की श्वास गुदमरून हिचा मृत्यू झालेला आहे, ना की जळाल्याने झाला आहे. आता तेथून पुढे पोलीस या तपासाला जरा वेगळं वळण देतात. त्या परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासण्यात येतात आणि त्या CCTV फुटेजमध्ये दिसते की एक तरुण या मुलीच्या घरी आला होता आणि संध्याकाळच्या वेळी हिच्या घरातून तोंडाला रुमाल लावून बाहेर पडला आहे. आता तो तरुण नक्की कोण होता हे तर पोलीस शोधणारच होते. मात्र पोलिसांना संशय जाणवतो की या मुलीचं त्या तरुणासोबत काहीतरी कॉन्टॅक्ट असलं पाहिजे, म्हणून या मुलीचे देखील कॉल डिटेल्स काढण्यात येते. तर पोलिसांना दिसते की या मुलीचे जास्तीत जास्त कॉल या मुलासोबत मागच्या 6 वर्षांपासून सुरू होते. आता पोलिसांना सर्व काही कळून चुकते आणि त्या कॉल डिटेल्सच्या आधारे मयंकला पोलीस त्याच भागातून छापेमारी करून उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि जेव्हा त्याच्यावरती सक्ती दाखवण्यात येते तेव्हा मयंक सांगतो की या मुलीवरती मी 6 वर्षांपासून प्रेम करत होतो, ती माझ्यावरती प्रेम करत होती. मात्र 6 वर्षानंतर तिच्या घरच्यांनी माझ्याबद्दल तिला भरवून दिलं आणि 6 वर्षांचं प्रेम तिने एका सेकंदात तोडून टाकलं आणि मला पूर्णपणे विसरून जाण्यासाठी ती तयार झाली. म्हणून मला हे सर्व काही सहन झालं नाही आणि मी रागाच्या भरात गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर कोणाला डाऊट येऊ नये म्हणून पेट्रोल बॉडीवरती टाकून तिला पेटवून दिलं. आता हे सर्व ऐकून पोलीस देखील त्या ठिकाणी हदरतात आणि अखेर या मयंक विरुद्ध देखील कानूनी कारवाई सुरू करण्यात येते. गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो
आता मयंकला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच, मात्र मित्रांनो ही जी घटना घडली, ही घटना घडण्यामागचं नक्की काय कारण होते? दोघांमध्ये प्रेम होते, संबंध होते, सर्व गोष्टी होत्या, मात्र एकाएकी हे संबंध तुटले कसे? आणि जी पलक होती हिचे खरंच या मयंकवरती प्रेम होते की बस टाइमपास होता, फक्त गरज भागवून घेण्यासाठी तिने याच्यावरती प्रेम केले होते? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे नाही, भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.